नमस्कार मित्रांनो, यापूर्वी जो आपण सोशल सायन्सचा पेपर 2 2025ची TETची परीक्षा त्यासंबंधीचा जो व्हिडिओ केला त्याला तुम्ही अतिशय चांगला प्रतिसाद देत आहात अजूनसुद्धा. तर काही मित्रांचं असं म्हणणं होतं की फक्त सायन्सचे प्रश्न उरतात आणि मॅथ्सचे प्रश्न उरतात, तर त्यापैकी सायन्सच्या प्रश्नाचा म्हणजे 30 प्रश्नांचा या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत, त्यांची ॲन्सर की पाहणार आहोत, त्याचबरोबर त्यांचे काही थोडक्यात स्पष्टीकरणं देखील पाहणार आहोत. अर्थात ही संभाव्य ॲन्सर की आहे. आपण इथे जी उत्तरं घेऊ कदाचित उत्तर तालिकेमध्ये दुसरे उत्तरं दिले असतील आणि जर प्रश्न संदिग्ध असला आणि दिलेलं उत्तर तालिकेतलं देखील आपल्याला पटत नसलं तर त्यावेळेस आपण तसं त्या मंडळास कळवू. त्यासंबंधी जर मॅटर आणि काही प्रूफ लागतील तर मी तुम्हाला ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर वगैरे देईल. तर हा सेट बी आहे, त्यानुसारच हे अनुक्रमांक घेतलेले आहेत. तर आता पहिला प्रश्न आहे, वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून डॅश डॅश काच तयार होते. या ठिकाणी 5 घटक आहेत, वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून डॅश डॅश काच तयार होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रकाशीय काच तयार होते. थोडक्यामध्ये आपण स्पष्टीकरण पाहूया या प्रश्नाचं. तर वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून प्रकाशीय काच, ज्याला ऑप्टिकल ग्लास असं आपण म्हणतो, ती तयार केली जाते. आता या काचेचा उपयोग प्रामुख्याने चष्मे, दुर्बिणी ज्याला टेलिस्कोप्स म्हणतो, सूक्ष्मदर्शक म्हणजे मायक्रोस्कोप्स म्हणतो आणि कॅमेऱ्याची भिंगे म्हणजे लेन्सेस बनवण्यासाठी केला जातो. कोणत्या काचेचा उपयोग? तर ऑप्टिकल ग्लास, ज्यालाच आपण प्रकाशीय काच म्हणतो. लक्षात घ्या, हे उपयोग देखील पुढे परीक्षेत विचारले जाऊ शकतात. आपण फारसं या ठिकाणी स्पष्टीकरण पाहणार नाही आहेत, परंतु या प्रश्नाच्या उत्तराच्या अनुषंगाने आपण काही असे मुद्दे पाहू की आपलं उत्तर अधिकाधिक संभाव्य आणि बरोबर असावं. तर त्या ठिकाणी या काचेचा उपयोग प्रामुख्याने चष्मे, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शक, टेलिस्कोप, कॅमेऱ्याची भिंगे वगैरे बनवण्यासाठी केला जातो. त्याचं नावच काय आहे? प्रकाशीय काच किंवा ऑप्टिकल ग्लास. आता बोरोसिलिकेट हा जो एक पर्याय इथं दिलेला आहे, बोरोसिलिकेट काच ही उष्णतारोधक असते. लक्षात घ्या, ही काय असते? हीट रेजिस्टंट, ज्याला आपण म्हणतो, उष्णतारोधक असते. म्हणजे ती कशासाठी मग आपल्याला कामाला येते? तर प्रयोगशाळेतील उपकरणे बनविण्यासाठी. तर प्रकाशीय काच जी आहे ती भिंगांसाठी वापरली जाते. थोडक्यात लक्षात ठेवायचं की वेगवेगळे भिंग बनवण्यासाठी प्रकाशीय काच वापरली जाते. त्यामध्ये बेरियम ऑक्साईड हा घटक महत्त्वाचा असतो. म्हणजे या ठिकाणी जो बेरियम ऑक्साईड हा घटक दिलेला आहे, हा एकच घटक आपल्याला या उत्तराकडे घेऊन जातो, प्रकाशीय काचेकडे. तर बोरोसिलिकेट काच जर असेल तर ती काय असते? उष्णतारोधक असते आणि ती लॅबोरेटरीमधील इन्स्ट्रुमेंट असतील किंवा प्रयोगशाळेतील उपकरणे ज्याला आपण म्हणतो ती बनवण्यासाठी बोरोसिलिकेट आपल्या उपयोगात येते. आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने बेरियम ऑक्साईड हा की पॉईंट ठरतो आपल्याला आपल्या उत्तराकडे नेणारा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्क्रूचे वस्तुमान 1 किलोग्रॅम असून लाकडी पृष्ठभागावर टेकणाऱ्या टोकाचे क्षेत्रफळ 9.8 मिलीमीटर स्क्वेअर आहे. स्क्रूने पृष्ठभागावर लावलेला दाब डॅश डॅश आहे. गुरुत्वीय त्वरण आपल्याला 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर दिलेलं आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 10⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर थोडक्यात स्पष्टीकरण पाहू की आपल्याला दिलेली माहिती काय आहे. तर स्क्रूचं वस्तुमान दिलेलं आहे, त्यानंतर टोकाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्यानंतर गुरुत्वीय त्वरण दिलेले आहेत. म्हणजे या क्वांटिटीज आपल्याला दिलेल्या आहेत. आता सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी जर एक पर्यायाकडे नजर टाकली तर आपल्याला दिसतं की न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये आपल्याला उत्तर पाहिजे आणि दिलेलं जे क्षेत्रफळ आहे ते मात्र मिलीमीटर स्क्वेअरमध्ये दिलेलं आहे. म्हणजे पहिली पायरी काय आहे? तर आपल्याला ह्या एककाचं परिवर्तन करावं लागेल, युनिटचं कन्व्हर्जन करावं लागेल, कारण आपल्याला उत्तर न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये पाहिजे. त्यामुळे मग क्षेत्रफळ जे दिलेलं आहे आपल्याला मिलीमीटर स्क्वेअर, तर ते मीटर स्क्वेअरमध्ये रूपांतरित करावं लागेल. तर एक सिंपल गोष्ट आहे की 1 मिलीमीटर स्क्वेअर बरोबर आहे 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. हे लक्षातच ठेवून द्यायची गोष्ट आहे की 1 मिलीमीटर स्क्वेअर बरोबर आहे 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. मग या ठिकाणी क्षेत्रफळ किती येईल पहा, 9.8 गुणिले 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. कारण काय आहे? 9.8 मिलीमीटर स्क्वेअर आहे, 9.8 मिलीमीटर स्क्वेअर आहे. तर आपल्याला हे मीटर स्क्वेअर करायचं असलं तर काय होईल? या ठिकाणी 1 मिलीमीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻⁶ आहे, म्हणजे 10⁻⁶ मीटर स्क्वेअर या ठिकाणी रूपांतर होईल त्याचं. आणि त्यानंतर मग आपल्याला प्रथमतः काय करावं लागेल? तर स्क्रूचं बल, फोर्स किंवा आपण त्याला वजनच म्हणतो थोडक्यामध्ये, तर ते काढावं लागेल. तर F बरोबर काय? तर mg आहे.
mg म्हणजे काय, मास इंटू गुरुत्वीय त्वरण म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आपल्याला दिलेलं आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर फोर्स म्हणजे बल किंवा एक दुसऱ्या शब्दात त्याला वजन देखील म्हणता येतं, पण आता या ठिकाणी एक्सप्लेन करत नाही मी ते. तर F इजिकल टू mg बरोबर आहे 1 इंटू 9.8 बरोबर 9.8 न्यूटन. हे आलं F आपलं. आता दाब म्हणजे काय, दाब म्हणजे प्रेशर. तर प्रेशरचं सूत्र काय आहे, दाब बरोबर हे प्रेशर आहे, त्याचं सूत्र आहे बल म्हणजे फोर्स डिवायडेड बाय एरिया. दाब म्हणजे काय, तर आपण लावलेला फोर्स डिवायडेड बाय एरिया. तर मग प्रेशर बरोबर आहे, आपण जर क्वांटिटीज ठेवल्या या ठिकाणी, फोर्स आपला 9.8 आलेला आहे आणि या ठिकाणी क्षेत्रफळ जे आहे आपलं आपण या ठिकाणी कन्वर्ट करून काढलं होतं ते 9.8 इंटू 10⁻6 आहे. आता या ठिकाणी उरतं काय, 1 डिवायडेड बाय 10⁻6. आता हे 10⁻6 आपण अंशस्थानी नेलं तर ते प्लस होईल, 10⁻6 होईल आणि हेच आपलं काय होणार आहे मग प्रेशर बरोबर आहे 10⁻6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर उत्तर येणार आहे, जे की ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. या गणिताची जी मेख आहे ती आहे मिलीमीटर स्क्वेअरचं रूपांतर मीटर स्क्वेअरमध्ये करायचं आहे आपल्याला. म्हणजे फक्त त्याला 10⁻6 नी गुणायचं आहे. याचा एखादा चार्ट केला युनिट कन्व्हर्जनचा तर आपल्याला सोपं जातं. आणि ही सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे. या ठिकाणीच आपल्या लक्षात येतं की गणित पुढे काही फारसं आपल्याला कॅल्क्युलेशन नाही करायचे, पण हे न करता जर आपण केलं तर आपलं उत्तर 100% चुकणार आहे आणि आपले मार्क तिथंच जाणार आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, युनिट कन्व्हर्जनकडे सायन्समधलं जे काही न्यूमरिकल्स असतील ते सोडवताना पहिल्यांदा युनिटकडे लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, जीवाणू संदर्भात खालीलपैकी काय चुकीचे आहे. तर याचं उत्तर आहे लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू हानिकारक आहे. आता चुकीचे विचारलेत म्हणजे आपल्याला इतर पर्यायांकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण ते बरोबर असले पाहिजेत. तर याचं स्पष्टीकरण पहा की आता चूक काय आहे की लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू हानिकारक आहे म्हटलंय त्यांनी, वास्तविक तो हानिकारक नाहीये. तर तो मानवासाठी अतिशय उपयुक्त बेनिफिशियल आहे. आपल्याला माहिती आहे की आपण जे दही खातो तर हा जीवाणू काय करतो, दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करतो आणि आपल्या पचनशक्तीसाठी म्हणजे डायजेशनसाठी अतिशय उपयुक्त असतो, प्रोबायोटिक म्हणून ओळखला जातो. तर लॅक्टोबॅसिलस हा मानवासाठी उपयुक्त जीवाणू आहे, जो दुधाचं रूपांतर कशात करतो, दह्यामध्ये करण्यास मदत करतो. त्यामुळे तो उपयुक्त जीवाणू आहे, तो हानिकारक नाही आणि या ठिकाणी काय दिलंय आहे म्हणून. आता इतर पर्यायांचा विचार जर केला तर जीवाणूमध्ये अधिकेंद्रिकी पेशी असतात. तर जीवाणू अधिकेंद्रिकी पेशी असतात बरोबर आहे, प्रोकॅरियोटिक पेशी किंवा सेल्स असतात, तर हे बरोबर आहे. त्यानंतर ते द्विविभाजन बायनरी फिशन ज्याला म्हणतो पद्धतीने प्रजनन करतात, हेही बरोबर आहे. कोण, तर बॅक्टेरिया किंवा जीवाणू हे द्विविभाजन पद्धतीने पुनरुत्पादन करतात, प्रजनन करतात, हे पण बरोबर आहे. त्याचबरोबर बॅक्टेरियावर हल्ला करणाऱ्या विषाणूंना बॅक्टेरियोफाज म्हणतात. म्हणजेच काय, तर जीवाणूंना संसर्ग करणाऱ्या, या ठिकाणी चुकू नका, संसर्ग करणारा म्हणजे जीवाणूंना उपद्रव करणाऱ्या पण म्हणता येईल किंवा जीवाणूंना बाधित करणाऱ्या विषाणूंना, ज्याला जीवाणूभक्षी असं म्हटलं या ठिकाणी, की जीवाणूंचा नाश करणारे त्यांना बॅक्टेरियोफाज असं म्हणतात, हे पण बरोबर आहे. म्हणजे सर्व बाकीची विधानं बरोबर आहेत, फक्त लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू जो उपयुक्त आहे त्याला हानिकारक म्हटलंय, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन 3 हे चुकीचं आहे, हे आपलं उत्तर म्हणून बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रतल आरशावर आपाती प्रकाश पृष्ठभागाशी 30 अंश कोन करतो, परावर्तित किरणाने लंबाशी केलेला कोन किती असेल. तर हा प्रश्न वाचतानाच अवघडल्यासारखं होतं आपल्याला, परंतु आता या ठिकाणी लक्षात घ्या, मुख्य मुद्दे हे आहेत की प्रतल आरशावर आपाती येणारा जो किरण आहे, प्रकाश आहे, तो पृष्ठभागाशी जो कोन करतो तो दिलेला आहे, याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आणि परावर्तित किरणाने लंबाशी केलेला कोन किती आहे ते विचारलेलं आहे. म्हणजे पृष्ठभागाशी केलेला कोन दिलेला आहे, लंबाशी केलेला कोन विचारला आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे मग 60 अंश हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहू की या ठिकाणी तुम्ही पहा की आपण कुठे फसतो, तर प्रश्नात पृष्ठभागाशी झालेला कोन 30 अंश दिलेला आहे, पण आपण याकडे लक्ष देत नाही. बरेच विद्यार्थ्यांना काय होतं की घाईने हेच उत्तर आहे असं समजलं जातं आपल्याला, की आपाती कोन आणि परावर्तन कोन एकच असतो, त्यामुळे मग 30 अंश दिलेला आहे म्हणजेच हा पण 30 अंश असणार आहे असं आपण त्या ठिकाणी गृहीत धरतो. परंतु या ठिकाणी काय, आपाती प्रकाशाने पृष्ठभागाशी केलेला कोन दिलेला आहे, या ठिकाणी 30 अंश, परावर्तित किरणाने केलेला कोन लंबाशी जो काही केलाय तो विचारलाय. तर आता थोडक्यात पाहूया.
प्रकाश परावर्तनाचे नियम नेहमी स्तंभिकेशी नॉर्मल म्हणजे काय, या ठिकाणी लंब म्हटलं, ज्याला स्तंभिका पण म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्ही पाहता की हा जो नॉर्मल आहे, जो पृष्ठभाग जो आहे दिलेला आपला, तर त्याच्याशी 90 अंशाचा कोन करतो. तो स्तंभिका म्हणा किंवा त्याला नॉर्मल म्हणा किंवा त्याला लंब म्हणा, तर याच्याशीच मोजले जातात सगळे कोन. आता दिलेलं आहे पृष्ठभागाशी, तर आता या ठिकाणी आपल्याला आपाती कोन काढायचा. आता या ठिकाणी पहा, ही आकृती पण इथं शेजारी दिलेली, तर लंबानी 90 अंशाचा कोन केलेला आहे पृष्ठभागाशी. आपाती किरण जो आहे तो अशा पद्धतीने या ठिकाणी आला. स्तंभिकेशी त्यांनी केलेला कोन किती आहे ते आपल्याला काढायचे, म्हणजे आपल्याला आपाती कोन मिळणार आहे. पृष्ठभागाशी त्यांनी जो कोन केला तो आहे 30 अंशाचा आणि हा पूर्ण कोन आहे 90 अंशाचा, म्हणजेच 90 - 30 म्हणजे 60 अंश आपला आपाती कोन येणार. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपाती कोन किती आला, 90 - हा 30 गेला, तर हा जो कोन आहे या ठिकाणी हा कोन आहे तो आहे 60 अंशाचा कोन आहे. आता या ठिकाणी परावर्तन कोनाचा नियम आपल्याला माहिती आहे की आपाती कोन आणि परावर्तन कोन हे नेहमी कसे असतात, समान असतात, म्हणजे I R असतं. आता यावरून आपाती कोन जर 60 अंश असेल आणि ते दोन्ही समान असतील, तर मग परावर्तन कोन म्हणजेच काय, परावर्तित किरणाने लंबाशी केलेला कोन या ठिकाणी तो देखील 60 अंशच असणार आहे. नेहमी तुम्ही हे लक्षात ठेवा की कोनाचं मोजमाप आरशाच्या पृष्ठभागाशी दिलंय की लंबाशी दिलंय. लंबाशी म्हणा किंवा नॉर्मलशी म्हणता येईल किंवा स्तंभिकेशी म्हणता येईल, हे दिलंय हे आधी तपासायचं आपण. आता या ठिकाणी पहा, हा झाला परावर्तन कोन आणि हा झाला आपाती कोन. किरण या बाजूनी आला आणि या बाजूनी परावर्तित झाला, म्हणून स्तंभिकेशी म्हणजे या नॉर्मलशी जो कोन केला गेला हा झाला या ठिकाणी आपाती कोन, आणि परावर्तित किरणाने केलेला कोन स्तंभिकेशी जो आहे त्याला परावर्तन कोन म्हणायचं. तर आता या ठिकाणी थोडक्यात या आकृतीच्या संबंधी माहिती पहा की आपाती किरण आणि आरशाचा पृष्ठभाग यामधला कोन 30 अंश दिलाय आपल्याला, आपण पाहिलं. आता परावर्तनाचा जो नियम आहे तो वापरण्यासाठी आपल्याला नॉर्मल किंवा लंबाशी केलेला कोन किंवा स्तंभिकेशी केलेला कोन पाहिजे. स्तंभिका पृष्ठभागाशी 90 अंश असते हे आपण पाहिलं, आणि 90 मधून पृष्ठभागाशी केलेला कोन आपण वजा केला. या प्रकारे या पृष्ठभागाशी केलेला कोन आहे 30 अंशाचा आणि हा टोटल कोन आहे 90 अंशाचा, म्हणून हा 30 मायनस केला तर हा आपाती कोन येतो 60 अंशाचा या ठिकाणी. आणि परावर्तन कोन आणि आपाती कोन समान असतात, त्यामुळे मग परावर्तित किरणाने लंबाशी केलेला कोन R म्हणजेच परावर्तन कोन असं म्हणता येईल आपल्याला, तर तो असतो 60 अंशाचा. तर अशा प्रकारे हे गणित तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या गटात जीवाणूच्या संसर्गाने म्हणजे जीवाणूचं इन्फेक्शन झाल्यामुळे होणारे आजार दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कॉलरा, टायफॉइड आणि क्षयरोग. आता या पर्यायांचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी पहा, कॉलरा हा व्हिब्रिओ कॉलरी या जीवाणूमुळे होतो. टायफॉइड जो आहे, ज्याला विषम ज्वर म्हणतो आपण मराठीमध्ये, तो साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. याचे मराठी नावं देखील तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये ते नावं दिले तरी आपण कन्फ्यूज होऊ शकतो. तर टायफॉइड हा साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. क्षयरोग जो आहे TB तो मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होतो. म्हणजेच पर्याय 1 मध्ये दिलेले तिन्ही आजार हे जीवाणूमुळे होतात. जीवाणू म्हणजेच काय, तर बॅक्टेरियल डिसीजेस आहेत ते, हे लक्षात घ्या. या गटातील तिन्ही आजार जीवाणूमुळे म्हणजे बॅक्टेरियामुळे होतात, म्हणून हे उत्तर बरोबर आहे, कारण जीवाणूच्या संसर्गाने होणारे आजार आपल्याला विचारलेत. आता इतर पर्याय पाहूया आपण. पर्याय 2 मध्ये गोवर दिलेला आहे, मिझल्स, तर हा विषाणूमुळे होतो, व्हायरल आहे तो. त्यानंतर मलेरिया हा प्रोटोझोआ किंवा आदिजीवामुळे होतो. आणि पोलिओ आणि हे गालगुंड जे या ठिकाणी दिलेत, पोलिओ आणि गालगुंड इतर रोग, पोलिओ मायलिटिस म्हटलंय, तर हे देखील विषाणूजन्य आजार आहेत, लक्षात घ्या, व्हायरल आहेत. आणि एड्स आणि इन्फ्लुएन्झा हे देखील व्हायरलच आहेत, विषाणूमुळेच होतात. आणि आता अशा प्रश्नामध्ये एक टिप तुम्हाला या ठिकाणी सांगतो की एलिमिनेशन मेथड देखील आपण वापरू शकतो. जर आपल्याला थोडंसं गोंधळल्यासारखं झालं तर, की आपल्याला या रोगांपैकी 100% माहीत असतं की काही रोग तरी कशामुळे होतात हे आपल्याला माहीत असतं, जसं की मलेरिया आहे, एड्स आहे, इन्फ्लुएन्झा व्हायरस, असं सहज आपल्याला लक्षात येतं की हा व्हायरल आहे. तर अशा वेळेस आपण गोवर, पोलिओ, एड्स हे व्हायरसमुळे होतात, तर आपण 3 चुकीचे पर्याय वगळून पोहोचू शकतो अशा प्रश्नांमध्ये. की आता कॉलरा, टायफॉइड, क्षयरोग बाबतीत आपल्याला काही माहीत नाही, हे ठीक आहे, परंतु या ठिकाणी धनुर्वात, क्षयरोग, गोवरमध्ये आपल्याला हे माहिती की हा जीवाणूमुळे होतो. मग बाकीचे पर्याय आपण जर पाहिले तर गोवर मात्र आपल्याला लक्षात येतं की नाही, हा विषाणूमुळे होणारा रोग आहे, त्यामुळे हा पर्याय केला. या ठिकाणी एड्स आपल्याला माहिती आहे विषाणूमुळे होतो, त्यामुळे हा पर्याय नाही येणार. पोलिओ देखील विषाणूमुळे होतोय माहिती, त्यामुळे हा पर्याय देखील कट होतो. ऑटोमॅटिक पर्याय 1 आपलं उत्तर येऊ शकतं. जर आपल्याला कन्फ्यूज झालं तर मेथड आपण वापरू शकतो. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे Br2 म्हणजे ज्याला आपण ब्रोमीन म्हणतो, तो कोणत्या रूपात, कोणत्या स्वरूपात आढळतो, कशा प्रकारात आढळतो, असं काहीही विचारलं तरी त्याचं उत्तर आहे लालसर तपकिरी द्रवरूपात. हा शब्द महत्त्वाचा आहे.
लालसर तपकिरी द्रव रूपामध्ये आढळतो ब्रोमीन. तर थोडक्यात पाहूया माहिती. महत्त्वाची फॅक्ट काय आहे, आवर्त सारणीमध्ये म्हणजे पिरियॉडिक टेबलमध्ये ब्रोमीन हा एकमेव अधातू, अधातू म्हणजे काय, नॉन मेटल, जो सामान्य तापमानालाच आपण काय म्हणतो, रूम टेम्परेचर किंवा कक्ष तापमान म्हणतो. कक्ष म्हणजेच रूम किंवा सामान्य तापमानाला नॉर्मल टेम्परेचर परिस्थितीमध्ये तो द्रव अवस्थेत लिक्विड स्टेटमध्ये असतो. थोडक्यात काय, तर ब्रोमीन हा एकमेव नॉन मेटल असा आहे की जो कक्ष तापमानाला म्हणजे साधारणतः 25 डिग्री सेंटीग्रेड असं धरलं आपण तर त्याला तो लिक्विड स्टेटमध्ये आढळतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ब्रोमीन वगळता इतर सर्व अधातू, इतर सर्व नॉन मेटल हे कक्ष तापमानाला द्रव रूपामध्ये नसतात, आढळत नाहीत, ते इतर स्वरूपात आढळतात. तर त्यामुळे ब्रोमीन हा एकमेव अपवाद आहे अधातूंमध्ये की जो कक्ष तापमानाला लिक्विड स्टेटमध्ये आपल्याला आढळतो. त्याचा रंग कसा असतो, तर त्याचा रंग हा गडद लालसर तपकिरी रंगाचा असतो आणि हा द्रव असून त्याची जरी वाफ केली आपण तर ती सुद्धा आपल्याला लालसर रंगाचीच दिसते. आता या ठिकाणी एक टिप लक्षात ठेवा की द्रवावस्थेतील धातू विचारला तर तो आहे मर्क्युरी म्हणजे पारा, हे आपल्याला माहिती. जर इंग्रजीमध्ये शब्द दिला तर तो Hg म्हणून येईल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर द्रव अवस्थेतील अधातू म्हणजे नॉन मेटल विचारला तर उत्तर आहे ब्रोमीन. या ठिकाणी Br2 दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. बोरॉन वेगळं आणि ब्रोमीन वेगळं, बेरियम वेगळं, बेरिलियम वेगळं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जेव्हा ध्वनी तरंग हवेतून प्रसारित होतो हवेच्या समांतर स्तरांच्या मध्ये डॅश डॅश, तर याचं उत्तर आहे दाब वाढतो. या ठिकाणी थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया. ध्वनी हा अनुतरंग आहे म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणून प्रवास करतो, जो संपीडन म्हणजे कॉम्प्रेशन आणि विरलन यांच्या स्वरूपामध्ये असतो. आता जर तुम्ही म्हणाल तर एखादा दुसरा व्हिडिओ त्यावर करूया आपण, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहू. या ठिकाणी तुम्हाला हे ध्वनीच्या प्रसारणाचा मार्ग दिसतो किंवा प्रसाराचा मार्ग पहा. संपीडन म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला असं दाट टिंब दिसत आहेत आणि काही ठिकाणी असे विरळ टिंब जे दिसतात, इथं विरळ आहे आणि समजा इथं दाट आहे, इथं दाट आहे, तर या प्रकारे याला म्हणायचं संपीडन म्हणजे कॉम्प्रेशन. तर अशा प्रकारे ध्वनीचं मार्गक्रमण होतं. तर संपीडन म्हणजे कॉम्प्रेशन म्हणजे काय, तर जेव्हा हवेचे कण एकमेकाच्या खूप जवळ येतात, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ते, आणि गर्दी करतात, दाटी करतात, त्याला संपीडन असं म्हणतो. कॉम्प्रेशन सहज म्हणजे शब्दच सांगतो आपल्याला. आणि कण जवळ आल्यामुळे तिथे हवेची डेन्सिटी ज्याला आपण घनता म्हणतो तर ती काय होते, वाढते. प्रेशर पण काय होणार, जवळ आल्यानंतर प्रेशर देखील वाढणारच आहे. तर त्यामुळे मग दाब वाढतो, हे उत्तर असणार आहे. आणि जेव्हा कण एकमेकापासून लांब जातात तर दाबही कमी होईल, घनता देखील काय होणार, मग कमीच होणार आहे. तर सोप्या भाषेत लक्षात ठेवा तुम्ही मित्रांनो की संपीडन, कॉम्प्रेशन म्हणजे गर्दी जिथे दाब जास्त असणार, विरलन म्हणजे मोकळी जागा जिथे दाब कमी असणार, इंग्रजीमध्ये ज्याला आपण रेरफॅक्शन असं म्हणतो. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती, याचं उत्तर आहे यकृत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लिव्हर असं म्हणतो. थोडक्यात स्पष्टीकरण पहा. यकृत म्हणजे लिव्हर ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. तिचं वजन किती आहे, साधारणपणे 1.5 किलो इतकं असतं. सर्वसाधारण वजन 1.5 किलो असतं. यकृतातून पित्तरस ज्याला बाईल ज्यूस म्हणतो तो स्त्रवतो, जो पचनासाठी आपल्या महत्त्वाचा असतो. ही माहिती आपल्या पुढच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे की सरळ प्रश्न आला की सर्वात मोठी ग्रंथी म्हणजेच काय, तर ग्लँड कोणती आहे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी, तर ती आहे यकृत, लिव्हर. तिचं वजन सर्वसाधारणपणे 1.5 किलो असतं, ज्यामधून पित्तरस स्त्रवतो, बाईल ज्यूस ज्याला आपण म्हणतो तो पचनासाठी महत्त्वाचा असतो. आता खूप विद्यार्थ्यांची आपली चूक कुठे होते ती लक्षात घ्या की सर्वात मोठी ग्रंथी विचारली तर यकृत सांगायचं आणि सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी ज्याला एंडोक्राइन ग्लँड आपण म्हणतो तर ती आहे आउटो ग्रंथी म्हणजेच थायरॉइड ग्लँड, ज्याला आपण कंठस्थ ग्रंथी देखील म्हणतो, हे लक्षात घ्या. आणि या कंठस्थ ग्रंथीतून किंवा आउटो ग्रंथीतून थायरॉइड ग्लँडमधून काय होतं, थायरॉक्झिन नावाचं संप्रेरक स्त्रवलं जातं. हा फरक लक्षात ठेवा. सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे थायरॉइड, आउटो ग्रंथी किंवा कंठस्थ ग्रंथी, आणि सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्टेनलेस स्टीलमध्ये या धातूंचे संमिश्रे आहेत, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केवळ फेरस, कार्बन, निकेल आणि क्रोमियम. तर स्पष्टीकरण पहा. स्टेनलेस स्टील खालील घटकांचे संमिश्र म्हणजे काय, अलॉय आहे. आपण टेबल पाहिलेलं आहे मागे स्पष्टीकरणामध्ये PYQचा अभ्यास करताना या टेटच्याच. तर फेरस म्हणजे लोह ज्याला आयर्न म्हणतो आपण, हा मुख्य धातू आहे स्टीलचा, लक्षात घ्या. कार्बन
त्याच्यामध्ये का मिसळला जातो तर स्टीलला त्यामुळे कठीणपणा येतो म्हणजे हार्डनेस येतो. त्यानंतर मग क्रोमियम देखील त्याच्यात मिसळलं जातं. क्रोमियम सर्वात महत्त्वाचा घटक आहे कारण त्यामुळे स्टीलला गंज लागत नाही, रस्ट होत नाही तो. त्यामुळेच त्याला आपण स्टेनलेस म्हणजे स्टील जे म्हणतो तो रस्ट होत नाही. आणि निकेल त्यामध्ये काय ॲड केलं जातं तर त्यामुळे चकाकी आणि टिकाऊपणा येतो त्याला आणि टिकाऊपणा वाढतो देखील त्याचा. तर लक्षात ठेवा स्टील म्हटलं की कार्बन असलाच पाहिजे. कारण काय तर त्याशिवाय स्टील तयारच होत नाही. म्हणजे स्टील म्हटलं की कार्बन पाहिजे आणि मुळात स्टील आहे म्हणजे त्यात लोह पाहिजे. म्हणजे लोह प्लस कार्बन किंवा आयर्न प्लस कार्बन म्हणजे स्टील झालं. आता स्टेनलेस आहे ते म्हणजे त्यावर डाग नाही पडले पाहिजेत तर ते डाग न पडणारे किंवा न गंजणारे त्यासाठी आपण क्रोमियम ॲड करतो. लक्षात घ्या फेरस प्लस कार्बन म्हणजे स्टील झालं, त्यात क्रोमियम आपण टाकलं की ते स्टेनलेस स्टील झालं आणि त्यामध्ये आपण निकेल कशासाठी ॲड करतो सोबत तर चकाकी आणि टिकाऊपणा वाढावा म्हणून ॲड करतो. म्हणून ऑप्शन 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे केल्विन श्रेणीमध्ये 50 डिग्री फॅरेनहाइट तापमान किती असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे 283.15 केल्विन. आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया. केल्विनमध्ये रूपांतर करण्याआधी आपल्याला दिलेल्या तापमानाचं फॅरेनहाइटचं रूपांतर सेल्सिअसमध्ये करणं गरजेचं आहे कारण आपल्याला सोपं जातं त्यामुळे. तर आता या ठिकाणी पहिली स्टेप काय तर फॅरेनहाइटचं आपण सेल्सिअसमध्ये रूपांतर करायचं. तर सेल्सिअस बरोबर आहे फॅरेनहाइट -32 गुणिले 5/9. आता दिलेलं तापमान किती आहे आपलं फॅरेनहाइटमध्ये 50 आहे म्हणून मग सेल्सिअसमध्ये करताना 50 - 32 × 5/9 असं आपण केलं तर त्याचं उत्तर काय येणार आहे या ठिकाणी 10 डिग्री सेल्सिअस येणार आहे. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपण सेल्सिअसचं केल्विनमध्ये ज्यावेळेस कन्व्हर्ट करू तर त्यामध्ये आपल्याला 273.15 मिसळावे लागतात. तर त्याचं सूत्र काय आहे मग केल्विनमध्ये सेल्सिअस प्लस 273.15 असं जर केलं तर या ठिकाणी 283.15 केल्विन आपलं उत्तर येणार आहे म्हणजे ऑप्शन 4 मधलं आपलं उत्तर येणार आहे. आता डायरेक्ट फॅरेनहाइट टू केल्विन कन्व्हर्जन करायचं जर म्हटलं तर आपला फार वेळ जातो आणि अवघड जातं. त्यामुळेच आधी फॅरेनहाइटचं सेल्सिअसमध्ये करायचं आणि त्यामध्ये 273 मिळून केल्विन करायचं. त्यामुळे आपलं उत्तर चुकणार पण नाही आणि महत्त्वाचं म्हणजे काय की यामध्ये फार मोठी काही कॅल्क्युलेशन नाही आहे त्यामुळे हे रूपांतर करणं देखील फारसं अवघड नाही आहे पण खात्रीलायक उत्तर आपल्याला मिळू शकतं. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता जीव परपोषित आहे तर याचं उत्तर आहे ॲगॅरिकस. हा जीव परपोषित आहे. याचं स्पष्टीकरण पाहूया. ॲगॅरिकस किंवा अगॅरिकस हे एक प्रकारचं कवक आहे म्हणजे फंगस आहे ज्याला आपण मशरूम किंवा भूछत्र म्हणतो त्यालाच अगॅरिकस म्हणून संबोधलं जातं. तर कवकामध्ये हरितलवके क्लोरोफिल नसतात. लक्षात घ्या क्लोरोफिल नसतात मग साहजिकच फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण ते करत नाहीत. प्रकाश संश्लेषण करत नाहीत म्हणजे ते स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकत नाहीत. अन्नासाठी ते कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर सेंद्रिय म्हणजेच काय दुसऱ्या शब्दात जैविक ऑर्गॅनिक किंवा बायोटिक या पदार्थांवर ते अवलंबून असतात म्हणून ते परपोषी हेट्रोटॉपिक आहेत. लक्षात घ्या परपोषी म्हणजे काय हेट्रोटॉपिक आहेत ते. स्पायरोगायरा आणि व्हॉल्वॉक्स हे दिलेले हे शैवाल आहेत म्हणजेच काय अल्गी आहे. अल्गी आणि फंगस वेगवेगळे आहेत. अल्गी कसे असतात तर हिरवे असतात. थोडक्यात काय त्यामध्ये मग क्लोरोफिल असतं स्वतःचे अन्न ते स्वतः तयार करतात. आता हे नॉस्टॉक जे दिलं आहे ते नीलहरित शैवाल आहे सायनोबॅक्टेरिया म्हणतात. हे सुद्धा कसं आहे स्वयंपोषी आहे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. म्हणजे ॲगॅरिकस जर सोडलं तर इतर तिन्ही पर्याय हे शैवाल आहेत म्हणजे हे स्वयंपोषी आहेत. ॲगॅरिकस हे एकच कवक आहे एक प्रकारचं फंगस आहे ते स्वतःच्या जीविकेसाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे किंवा सेंद्रिय पदार्थावर अवलंबून आहे. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही म्हणून ते स्वयंपोषी नाही तर कसं आहे परपोषी आहे किंवा परपोषित आहे. साधा लॉजिक या ठिकाणी तुम्ही वापरू शकता की मशरूम कधीच हिरवं नसतं त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतच नाही. बाकी शैवाल वगैरे जे आहेत ते सगळे हिरवे आहेत त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. पुढचा प्रश्न आहे मिथिल ऑरेंज हे दर्शक आम्ल द्रावणात डायडॅश रंग तर आम्लारी द्रावणात डायडॅश रंग दाखवतो. आता इंडिकेटरवरील प्रश्न परीक्षेमध्ये विशेष करून विचारला जातो आणि याचा एक चार्ट जो बनवला तर अतिशय सोपा आहे. ते आपल्या स्मॉलेस्ट जनरल नॉलेजमध्ये हा चार्ट दिलेला आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे गुलाबी आणि पिवळा म्हणजेच काय तर मिथिल ऑरेंज हे इंडिकेटर आपण जर ॲसिडमध्ये टाकलं तर ते गुलाबी होतं म्हणजे पिंक होतं आणि आम्लारी म्हणजे बेसमध्ये जर ॲड केलं तर ते पिवळं होतं म्हणजे येलो होतं. तर याचं थोडक्यात स्पष्टीकरण पहा. मिथिल ऑरेंज हे महत्त्वाचं दर्शक आहे. ॲसिडमध्ये ते टाकलं तर त्याचा रंग गुलाबी होतो किंवा लालसर होतो पण आता गुलाबी लक्षात ठेवा. गुलाबी आणि पिवळा हे दोन महत्त्वाचे शब्द आहेत आणि आम्लारीयुक्त द्रावणात त्याचा रंग पिवळा होतो म्हणजे येलो होतो. आता फेनॉफ्थॅलिन आणि मिथिल ऑरेंजमध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं. तर फेनॉफ्थॅलिन आम्लात रंगहीन आणि आम्लारीत गुलाबी होतो
तर मिथिल ऑरेंज हा आम्लात गुलाबी आणि आम्लारीत पिवळा होतो. आता असं म्हणलं की आपल्याला भरपूर कन्फ्युजन होतं, त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं हे फिनॉल्फथॅलीन आहे, हे आम्लामध्ये कलरलेस असतं म्हणजे रंगहीन असतं आणि बेसमध्ये गुलाबी होतं. तर मिथिल ऑरेंज जे आहे ते आम्लामध्ये पिंक होतं आणि बेसमध्ये येलो होतं. तर आता या ठिकाणी तुमच्या सहज लक्षात येईल की फिनॉल्फथॅलीन जे आहे पी बरोबर CP आणि मिथिल ऑरेंज बरोबर PY हे ॲसिड आणि हे बेस आहे. म्हणजे फिनॉल्फथॅलीन हे ॲसिडमध्ये कलरलेस असणार आणि बेसमध्ये पिंक असणार, तर मिथिल ऑरेंज हे ॲसिडमध्ये पिंक असणार आणि बेसमध्ये येलो असणार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील भौतिक राशींपैकी कोणती सदिश राशी नाही? याचं उत्तर आहे गतिज ऊर्जा. थोडक्यात स्पष्टीकरण पाहू. सदिश राशी ज्याला आपण व्हेक्टर क्वांटिटी म्हणतो, जी राशी व्यक्त करण्यासाठी परिमाण म्हणजे मॅग्निट्यूड आणि दिशा म्हणजे डायरेक्शन या दोन्हींची गरज असते. म्हणजे त्या राशीचं मूल्य देखील माहीत पाहिजे, त्याचबरोबर तिची दिशा देखील माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. उदाहरणार्थ विस्थापन ज्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो, वेग म्हणजे स्पीड किंवा व्हेलॉसिटी, त्वरण म्हणजे ॲक्सेलरेशन आणि बल म्हणजे काय तर फोर्स. या सर्व गोष्टींना आपल्याला दिशा आवश्यक आहे आणि 1, 2, 4 मध्ये हेच पर्याय आहेत, त्वरण, विस्थापन आणि वेग. या सर्वांची वेगाची दिशा पाहिजे, विस्थापन कोणत्या दिशेने झालं माहीत पाहिजे, त्वरण देखील कोणत्या दिशेने होतं आहे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यामुळे या सर्व राशी व्हेक्टर क्वांटिटी आहेत, सदिश राशी आहेत. तर दुसरा जो पर्याय आहे अदिश राशींचा, स्केलर क्वांटिटी ज्याला म्हणतो, तर ह्या राशी व्यक्त करण्यासाठी फक्त आपल्याला त्याची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे फक्त काय पाहिजे त्याचं मॅग्निट्यूड लागतं, दिशेची गरज पडत नाही. उदाहरणार्थ ऊर्जा असेल, कार्य आहे म्हणजे वर्क आपण म्हणतो की किती काम केलं त्याला दिशेची गरज नाही. काळ आहे तर काळाला देखील दिशेची गरज पडत नाही. तापमान आहे, तापमान पण आपण नुसतं सेल्सिअसमध्ये सांगतो की त्याला दिशा आपल्याला सांगावी लागत नाही. वस्तुमान आहे, मास आहे, तर त्यासाठी देखील आपल्याला दिशेची गरज पडत नाही. आता गतिज ऊर्जा जरी असली, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितिज ऊर्जा, ह्या ज्या ऊर्जा आहेत आणि ही ऊर्जा असल्यामुळे ही कशी अदिश राशी आहे, फक्त हिला एक मॅग्निट्यूड किंवा हिला एक व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, ती सदिश नाही आहे. त्यामुळे कोणतीही ऊर्जा किंवा कार्य आले तर डोळे झाकून आपण काय म्हणायचं, ती अदिश राशी आहे, त्याला दिशेची गरज नाही. कारण अनेक प्रकारच्या ऊर्जा आपल्याला विचारल्या जाऊ शकतात आणि अनेक प्रकारचे कार्य देखील असतात. त्यामुळे मग जर आपल्याला विचारलं अमुक अमुक ऊर्जा कशा प्रकारची आहे, तर आपण सरळ सांगून टाकू शकतो की त्याला दिशेची गरज नाही, ती स्केलर क्वांटिटी आहे, ती अदिश राशी आहे. पुढचा प्रश्न आहे, फुलांमध्ये पुमंग व जायंग दोन्ही असतील तर त्याला डॅश असे म्हणतात. याचं उत्तर आहे द्विलिंगी पुष्प. आता या प्रश्नाची गंमत अशी आहे की त्यांनीच आपल्याला सांगितले की फुलांमध्ये पुमंगही आहे एक आणि जायंगही आहे आणि या ठिकाणी शब्दही दिला की दोन्ही असतील तर या ठिकाणी दोन्ही असतील तर एक म्हणता येणार नाही, या पर्यायाचा संबंध येणार नाही, अपूर्णाचा संबंध येणार नाही. सरळ सरळ उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं की द्विलिंगी पुष्प त्याला म्हटलं जातं. त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण पाहू. पुमंग ज्याला अँड्रोशियम म्हणतात हा फुलांचा पुल्लिंगी म्हणजे मेल पार्ट आहे. जायंग ज्याला गायनोशियम म्हणतो आपण फुलाचा स्त्रीलिंगी म्हणजे फिमेल पार्ट आहे. जेव्हा एकाच फुलात हे दोन्ही प्रजनन अवयव असतात त्याला द्विलिंगी पुष्प असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आहे जास्वंद आहे, हिबिस्कस ज्याला म्हणतो, गुलाब आहे, मोहरी आहे. आता शब्दामध्येच उत्तर लपलं, हे तर मी तुम्हाला सांगितलं की द्वि म्हणजे दोन या ठिकाणी आणि दिलेले पण दोन या ठिकाणी शब्दच आहे. ज्यापैकी फक्त एकच भाग असतं म्हणजे पुमंग असतं किंवा फक्त जायंग असतं तर त्याला आपण एकलिंगी युनिसेक्स्युअल म्हटलं असतं. उदाहरणार्थ काय पपई, तर हे उदाहरणं देखील पुढच्या वेळेस येऊ शकतात, त्यामुळे लक्षात ठेवा पपई हे युनिसेक्स्युअल आहे. बाकीचे या ठिकाणी जे दिलेले उदाहरणं आहेत जास्वंद, गुलाब, मोहरी हे द्विलिंगी पुष्प आहेत, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, रुदरफोर्डच्या केंद्रीय अणुप्रारूपाबद्दल खालीलपैकी काय चुकीचे आहे? आता यामध्ये एक गंमत आहे की चुकीचे म्हणलं की इतर पर्याय बरोबर असतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे परिभ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्रक ह्यांच्या दरम्यान पोकळी नसते असं म्हटलं त्यांनी. आता सिंपल गोष्ट आहे की जर परिभ्रमण करायचे कशाच्या भोवती आपल्याला, तर पोकळी जर नसेल तर परिभ्रमण करताच येणार नाही. जसं पृथ्वी सूर्याभोवती का फिरते तर त्या ठिकाणी पोकळी आहे ब्रह्मांडामध्ये, त्यामुळे पृथ्वीला फिरता येतं. तर थोडंसं लॉजिक वापरलं तरी आपल्याला हा प्रश्न सहज येऊ शकतो. आता रुदरफोर्डनी जो गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट केला, सुवर्णपत्र्याचा प्रयोग केला होता, तर त्यात त्यांनी आपल्याला दाखवलं होतं की अणूचा जास्तीत जास्त भाग हा पोकळ आहे म्हणजे एम्प्टी स्पेस आहे. बहुतेक अल्फा कण जे होते तर ते आरपार गेले. यावरूनच सिद्ध काय झालं की अल्फा कण मोठे असूनही आरपार गेले म्हणजे पोकळी आहे त्या ठिकाणी. इलेक्ट्रॉन आणि केंद्रक यांच्यामध्ये पोकळी नसते हे म्हणणं चुकीचं आहे, उलट तेथे प्रचंड मोठी पोकळी असते. अर्थात आता ही प्रचंड मोठी म्हणजे त्या अणूच्या संदर्भात आपण वापरतो हे लक्षात घ्या. आता इतर पर्याय का बरोबर आहेत तर केंद्र हे धनप्रभारित असतं आपल्याला माहिती, कारण केंद्रकामध्ये प्रोटॉन असतो, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आपण ज्याला म्हणतो, आणि
न्यूक्लियस जे आहे त्याच्या भोवती कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज पार्टिकल फिरत असतो. इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती फिरतात हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि ते पण सिद्ध झालेलं आहे. अणूचं सर्व वस्तुमान जे आहे मास ते कुठं असतं, केंद्रकामध्ये सम्मिलित झालेलं असतं. त्यामुळे लक्षात घ्या की हे बाकीचे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. मात्र जर आपल्याला न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉनला फिरायचं असेल आणि जर पोकळी नसेल तर ते फिरणार कसे, मुळात हे सिद्ध झाले की इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या मोकळ्या स्पेसमध्ये परिभ्रमण करतात त्या केंद्रकाभोवती. त्यामुळे हे ऑप्शन 3 जे आहे ते चुकीचं आहे, लक्षात घ्या. ते आपलं उत्तर आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की रुदरफोर्डचं जे मॉडेल आहे ते एका स्टेडियम, क्रिकेटचं एक स्टेडियम आहे, त्याच्याशी देखील या रुदरफोर्डच्या मॉडेलची तुलना करता येते आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी. तर हे पूर्ण जे स्टेडियम आहे क्रिकेटचं, तर त्याला आपण एक ॲटम समजलं समजा किंवा अणू समजलं आणि मध्यभागी त्याच्या अगदी मध्यभागी एखादा आपण बॉल ठेवला, तर हा बॉल म्हणजे काय झाला, न्यूक्लियस झालं, म्हणजे काय झाला, केंद्रक झालं हा. आणि हे पूर्ण स्टेडियम तर आपण ॲटम म्हटले. तर या केंद्रकाभोवती जर असे आपण खेळाडू उभे केले गोल फिरणारे, तर हे झाले इलेक्ट्रॉन, लक्षात घ्या. म्हणजे ही मोकळी काय झाली, ही या ठिकाणी ही काय झाली, मोकळी जागा म्हणजे ही स्पेस झाली. तर अशा प्रकारची रचना असते. पुढचा प्रश्न पाहूया. जेव्हा वाहनिक तारेतून क्ष अक्षाच्या धन दिशेत इलेक्ट्रॉन्स वाहतात तेव्हा, या प्रश्नाचं उत्तर आहे त्याभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. म्हणजेच काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया. प्रश्नामध्ये इलेक्ट्रॉन क्ष अक्षाच्या धन दिशेत वाहतात असे दिले आहे. इलेक्ट्रॉन्स हे ऋण आवेशित असतात, त्यामुळे ते ज्या दिशेने वाहतात त्याच्या विरुद्ध दिशेने पारंपरिक म्हणजे कन्व्हेन्शनल विद्युतधारा म्हणजेच करंट वाहतो. म्हणून इलेक्ट्रॉन प्लस एक्स दिशेने वाहत असतील तर विद्युतधारा मायनस एक्स दिशेने वाहते, हे लक्षात घ्या. जेव्हा एखाद्या तारेमधून विद्युतधारा वाहते तेव्हा त्याभोवती किंवा त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हे ओरस्टेडच्या प्रयोगाने सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे पर्याय कोणता येईल, चुंबकीय क्षेत्र. आता थोडं इंग्लिशमध्ये पाहूया आपण. प्रश्नात काय म्हटलं की इलेक्ट्रॉन्स आर फ्लोईंग इन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस डायरेक्शन. इलेक्ट्रॉन्स कॅरी निगेटिव्ह चार्ज, सो द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट इज ऑपोजिट टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो. इलेक्ट्रॉन फ्लो इज इन प्लस डायरेक्शन, द कन्व्हेन्शनल करंट फ्लोज इन द मायनस डायरेक्शन. त्यामुळे तो पर्याय पहिला चुकीचा ठरतो. त्यानंतर व्हेनेवर अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू ए कंडक्टर अ मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज प्रोड्यूस अराउंड इट. दिस वॉज डेमॉन्स्ट्रेटेड बाय ओरस्टेड. ओरस्टेडच्या प्रयोगावरून हे सिद्ध झालेलं आहे की चुंबकीय क्षेत्र तयार होतं ज्या वाहकातून विद्युतधारा वाहते त्याच्या भोवती. त्यामुळे पर्याय 2 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा आणि त्याचं उत्तर आहे आदिकेंद्रिकी पेशी व दृश्यकेंद्रिकी पेशी दोन्हींमध्ये 80S रायबोझोम असतात. तर थोडक्यात स्पष्टीकरण पहा. हे विधान का चुकीचं आहे, तर त्याचं कारण आहे आदिकेंद्रिकी पेशी ज्याला प्रोकॅरियोटिक सेल असे आपण म्हणतो त्यात 70S रायबोझोम असतात, उदाहरणार्थ जीवाणू. आणि दृश्यकेंद्रिकी पेशी ज्याला युकॅरियोटिक सेल्स असं म्हणतो त्यामध्ये मुख्यत्वे 80S रायबोझोम असतात, उदाहरणार्थ वनस्पती आणि प्राणी. हे जीवाणू आहेत म्हणजे वनस्पती व प्राणी यांच्या पूर्वीचे आहेत, हे लक्षात घ्या. त्यामध्ये कमी असतात 70S आणि वनस्पती प्राणी युकॅरियोटिक म्हणजे दृश्यकेंद्रिकी पेशीमध्ये 80S असतात, हे लक्षात घ्या. तंतुकणिका, हरितलवके म्हणजे क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया यांना 2 पटले किंवा पदर असतात, डबल मेम्ब्रेन असतात, ते हे बरोबर आहे. लाल रक्तपेशी म्हणजे ज्याला RBCs म्हणतो आपण, लोहित रक्तकणिका, तर त्यामधून ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी जागा तिथं गरजेची आहे. ऑक्सिजनचं वहन करतात या RBCs शरीरामध्ये, त्यामुळे तिथे तंतुकणिका म्हणजेच काय तर मायटोकॉन्ड्रिया तिथे नसतात, हे सुद्धा बरोबर आहे. आता 70S आणि 80S मध्ये कन्फ्युजन होत असलं तर लक्षात घ्या. प्रोकॅरियोटिक म्हणजे आदिकेंद्रिकी म्हणजेच काय जुनी व लहान पेशी म्हणजे जीवाणूमध्ये असते, तिथं छोटा नंबर आहे 70S. आणि युकॅरियोटिक म्हणजे दृश्यकेंद्रिकी म्हणजे प्रगत व मोठी पेशी आहे, ती मानव आणि प्राणी वनस्पतीमध्ये मिळते, तर त्यामध्ये मोठा नंबर आहे म्हणजे 80S हे लक्षात घ्या. त्यामुळे आपलं उत्तर ऑप्शन 3 आहे. आणि त्यानंतर ऑप्शन 2 मध्ये जी माहिती दिलेली आहे की केंद्रकातील गुणसूत्रात जनुकीय माहिती जेनेटिकल इन्फॉर्मेशन असते, हा पर्याय देखील बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दुष्फेन पाण्यात डॅश डॅशचे क्लोराईड व सल्फेटचे क्षार असतात. आता दुष्फेन पाणी म्हणजे ज्याला आपण हार्ड वॉटर असं म्हणतो, तर त्यामध्ये क्लोराईड व सल्फेटचे क्षार असतात. विचारले त्यांनी कोणते यायचे, तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्लोराईड व सल्फेटचे क्षार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. थोडक्यात स्पष्टीकरण पहा. दुष्फेन पाणी ज्याला हार्ड वॉटर असं म्हणतो आपण, ज्या पाण्यामध्ये साबणाचा फेस लवकर होत नाही तर त्याला आपण दुष्फेन पाणी असं म्हणतो.
पाण्याचा जडपणा म्हणजे हार्डनेस हा प्रामुख्याने कशामुळे असतो तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे असतो. आता या ठिकाणी तेच उत्तर दिले आपण. कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण त्या पाण्यात असलं तर त्याचा हार्डनेस वाढतो आणि कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या क्लोराईड्स आणि सल्फेटच्या क्षारामुळे हा ॲक्च्युअल हार्डनेस वाढतो. यामुळेच हे पाणी पिण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी योग्य नसतं. सामनाचा फेसच त्यामध्ये होत नाही आणि पाण्याची जी आपण चव म्हणतो आपल्याला तहान भागली पाहिजे ती त्यातून होत नाही. आता याचं उत्तर शोधण्यासाठी एक सोपी आयडिया आहे की सोडियम ज्या पर्यायात आहे तो पर्याय आपल्याला वगळता येतो, कारण सोडियममुळे पाणी जड होत नाही. सोडियम क्लोराईड म्हणतो आपण मिठाला, त्यामध्ये सोडियम असतं आणि मीठ मात्र पाण्यात विरघळतं, म्हणजे साधे मीठ पाण्यात विरघळतं. म्हणजे साहजिकच सोडियम हा हार्ड नाही, कारण पाण्यात विरघळून जातो. ज्या ज्या पर्यायामध्ये सोडियम आहे आपण ते वगळू शकतो. आता पहिल्या पर्यायात सोडियम आहे, दुसऱ्या पर्यायात सोडियम आहे आणि चौथ्या शेवटच्या पर्यायात देखील सोडियम आहे. त्यामुळे हे 3 पर्याय उत्तर होत नाहीत. या ठिकाणी सहज आपल्याला लक्षात येतं की उत्तर तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, माध्यम नसताना उष्णतेचे स्थानांतर डॅश डॅश होते. तर याचं उत्तर आहे उत्सर्जनातून होते. आता या ठिकाणी थोडक्यात पहा की उष्णता संक्रमणाचे 3 प्रकार आहेत. फक्त उत्सर्जन ज्याला रेडिएशन म्हणतो, ॲक्च्युअल आपण उत्सर्जनपेक्षा पण याला प्रारण म्हणणं जास्त संयुक्तिक वाटतं आपल्याला. प्रारण आणि विकिरण हे दोन्ही शब्द यासाठी वापरले जातात. तर प्राणांद्वारे जे संक्रमण होतं त्यासाठी माध्यमाची गरज पडत नाही. या ठिकाणी उत्सर्जन शब्द दिल्यामुळे चुकू नका. किरणोत्सर्जन म्हणतो ना आपण, त्या अर्थाने या ठिकाणी रेडिएशन म्हणून उत्सर्जन हा शब्द वापरलेला आहे. तर उत्सर्जनाच्या प्रकारामध्ये माध्यमाची गरज नसते. सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये हजारो किलोमीटरची निर्वात पोकळी म्हणजे व्हॅक्यूम आहे. म्हणजेच काय तर तिथं माध्यम कोणतंच नाही, अगदी हवा नाही, कोणतंच माध्यम नाही, तरी उष्णता आपल्यापर्यंत का पोहोचते तर ती या उत्सर्जनामुळे, रेडिएशनमुळे म्हणजेच प्रारणांमुळे. आता या ठिकाणी बाकीचे पर्याय का नाहीत? वहन किंवा कंडक्शन ज्याला म्हणतो आपण, तर त्यासाठी स्थायू माध्यमाची गरज असते. कंडक्शनसाठी स्थायू माध्यमाची गरज लागते. उदाहरणार्थ चमचा तुम्ही बघा तापलेला की एका बाजूला आपण जरी तापवलं तर दुसरं टोक देखील त्याचं गरम होतं. त्यानंतर अभिसरण कन्व्हेक्शन ज्याला म्हणतो, द्रव किंवा वायू लिक्विडमध्ये याची गरज पडते, माध्यमाची गरज असते. उदाहरणार्थ पाणी उकळणे, यामध्ये उष्णता आपण खाली दिली एखाद्या भांड्याला, तर मग दिली तर उष्णतेचं त्या ठिकाणी अभिसरण पद्धतीने त्या ठिकाणी स्थानांतर होतं. आणि वहनामध्ये काय तर स्थायू माध्यमाची आवश्यकता पडते या पद्धतीने उष्णतेचं स्थानांतर करण्यासाठी. फक्त माध्यम नसताना स्थानांतर करण्याचं शक्य करायचं असेल तर त्यासाठी एकच पर्याय म्हणजे उत्सर्जन, विकिरण किंवा प्रारण आहे. आता एक ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही इथे की माध्यम आहे तर वहन किंवा अभिसरण आहे, कंडक्शन किंवा कन्व्हेक्शन, आणि माध्यम नाही, व्हॅक्यूम आहे पूर्ण, तर फक्त रेडिएशन. फक्त रेडिएशन आहे, फक्त प्रारण किंवा विकिरण. त्या पद्धतीने स्थानांतर होऊ शकतं उष्णतेचं. पुढचा प्रश्न आहे, अन्न साखळीतील पहिल्या पोषण पातळीत जर 100 जूल ऊर्जा असेल तर त्यातील तिसऱ्या पोषण पातळीत किती ऊर्जा असेल? पहिल्या पातळीत त्यांनी सांगितलं 100 जूल असेल तर तिसऱ्या पातळीवर किती ऊर्जा जाईल असं आपल्याला त्यांनी विचारलंय. या प्रश्नाचं उत्तर आहे 1 जूल. थोडक्यात पाहूया आपण. हे गणित ऊर्जेच्या 10% नियमावर म्हणजे 10% लॉ ऑफ एनर्जी ट्रान्सफरवर आधारित आहे. या नियमानुसार काय आहे तर एका पोषण पातळीकडून पुढच्या पातळीकडे जाताना फक्त 10% ऊर्जा पुढे काय होते, हस्तांतरित होते. उरलेली 90% ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपामध्ये बाजूला पडते, वाया जाते. तर पहिली पोषण पातळी या ठिकाणी 100 जूल आहे, तर दुसऱ्या पोषण पातळीत 10%च ऊर्जा जाणार, म्हणजे किती जाणार या ठिकाणी 10 जूल जाणार फक्त. आणि तिसऱ्या पोषण पातळीवर या 10च्या 10% म्हणजे फक्त 1 जूलच जाणार आहे. तर लक्षात घ्या की पुढच्या पातळीवर जाताना आपण 110 फक्त कमी करत जायचं, तर ऑटोमॅटिक आपल्याला उत्तर मिळत जातं. किंवा जर दशांशामध्ये दिलं असलं तर आपण एक घर या बाजूनी मागे सरकवत न्यायचं. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की तिसऱ्या पोषण पातळीवरती फक्त 1 जूल ऊर्जा ट्रान्सफर होईल जर पहिल्या पोषण पातळीत 100 जूल ऊर्जा असेल तर. जर दुसरा आकडा दिला तर त्या पद्धतीनेच आपण ते काढत जायचं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी निवडा. यामध्ये आहे टोमॅटो ॲस्कॉर्बिक आम्ल, म्हणजे इतर जोड्या बरोबर आहेत हे लक्षात घ्या. या ठिकाणी पाहूया आपण, टोमॅटोमध्ये प्रामुख्याने ऑक्झॅलिक ॲसिड असते, म्हणजे ऑक्झॅलिक आम्ल असतं. ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणजे काय, म्हणजे व्हिटॅमिन सी ज्याला आपण म्हणतो, जीवनसत्व क, जे प्रामुख्याने आवळा आणि इतर लिंबूवर्गीय फळांमध्ये आपल्याला आढळतं. आता इतर ज्या जोड्या आहेत, व्हिनेगर ॲसिटिक आम्ल ज्याला आपण म्हणतो, ॲसिटिक ॲसिड जे लोणच्यामध्ये वापरतो आपण, ॲसिटिक ॲसिड ज्यालाच व्हिनेगर हा शब्द वापरतो आपण. चिंच जर आपण पाहिलं तर त्यामध्ये टार्टारिक ॲसिड आपल्याला मिळतं. चिंच आणि द्राक्ष या दोन्हीमध्ये टार्टारिक ॲसिड असतं. लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं. आता ही यादी तुम्ही परीक्षेसाठी लक्षात ठेवा. मुंगी चावते आपल्याला, त्यावेळेस चुनचुन जी होते, आपले आग होते, ती फॉर्मिक ॲसिडमुळे होते. म्हणजे मुंगीच्या डंखामध्ये फॉर्मिक ॲसिड आपल्या शरीरात सोडलं जातं.
दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असतं, सफरचंदामध्ये मॅलिक ॲसिड असतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चुंबकीय बलरेषा संबंधित तर एकमेकास प्रतिकर्षित करतात, एकमेकास छेदतात, ताणाच्या स्थितीत नसतात आणि नेहमी दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवाकडे जातात. याचं उत्तर आहे चुंबकीय बलरेषा एकमेकास प्रतिकर्षित करतात. हे बरोबर आहे, बाकीचे उत्तरं चूक आहेत. तर पहा, चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. प्रतिकर्षण एकाच दिशेने जाणाऱ्या किंवा शेजारील बलरेषा एकमेकांना बाजूला ढकलतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकाच दिशेने जाणाऱ्या रेषा एकमेकांना बाजूला ढकलतात, प्रतिकर्षित करतात. यामुळे दोन सजातीय ध्रुवांमध्ये म्हणजे उत्तर ध्रुवात प्रतिकर्षण असते. या आकृतीत तुम्हाला ते दिसतं. दोन्ही नॉर्थ पोल आहेत, तर या रेषा एकमेकापासून दूर जात आहेत. छेदने या ठिकाणी जे दिलेले आहे आपल्याला दुसऱ्या पर्यायामध्ये, तर दोन चुंबकीय बलरेषा एकमेकांना कधीच छेदत नाहीत, त्यामुळे पर्याय 2 चुकीचा आहे. या ठिकाणी पहा तुम्ही छेदताना तुम्हाला दिसतं का, कोणत्याच रेषा एकमेकाला छेदताना या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाहीत. त्या नेहमी दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवाकडे जातात, तर हा चुकीचा पर्याय. त्या नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की त्या नॉर्थकडून साऊथकडे जात आहेत या रेषा. या देखील या बाजूने अशा त्या साऊथकडेच जात राहणार, त्यामुळे त्या नेहमी नॉर्थकडून साऊथकडे जातात, उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात. त्यामुळे पर्याय 4 पण चुकीचा आहे, पर्याय 3 पण चुकीचा आहे. त्या ताणाच्या स्थितीत नसतात असं म्हटलंय, तर त्या ताणलेल्या रबराप्रमाणे स्ट्रेच स्ट्रिंग प्रमाणे असतात, म्हणजेच त्या काय असतात, ताणाच्या स्थितीत. तुम्ही पहा या ठिकाणी तर त्या तशा असतात. त्यामुळे पर्याय 3 देखील चुकीचा आहे आणि पर्याय 2 तर चुकीचाच आहे, त्या छेदतच नाहीत. त्यामुळे काय आहे थोडक्यामध्ये की त्या एकमेकास प्रतिकर्षित करतात. आता थोडक्यात एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा की 2 तलवारी ज्याप्रमाणे एका मैदानात राहू शकत नाहीत, त्याचप्रमाणे 2 चुंबकीय बलरेषा एकमेकींना कधीच छेदू देखील शकत नाहीत. त्यावरून बाकी सगळं आपल्या लक्षात येईल, पण त्या एकमेकांना कधीच छेदणार नाहीत, त्या एकमेकांना दूर ढकलतात एकमेकापासून, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे त्या नेहमी ताणलेल्या स्थितीत देखील असतात. पुढचा प्रश्न आहे मानवाच्या हृदयातील कोणत्या कप्प्यांच्या भिंती सर्वात जाड असतात. या प्रश्नाचं उत्तर आहे डावे निलय. आपल्याला हे सर्व नावं माहीत असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी मूळ मुद्दा आहे की डाव्या निलयाच्या भिंती जाड असतात, हे उत्तर आहे. परंतु या का जाड असतात हे आपण जर लक्षात घेतलं तर आपल्या हे कधीच पुन्हा विसरणार नाहीत आपण ती गोष्ट. तर हृदयाच्या डाव्या निलयाला, ज्याला लेफ्ट व्हेंट्रिकल असं म्हणतो आपण, हे झालं लेफ्ट व्हेंट्रिकल, हा हृदयाचा काप आहे, लक्षात घ्या, सेक्शन आहे. तर हे डावं आहे, आपण आपल्या बाजूचं नाही पाहायचं तर त्या बाजूनी पाहायचं आहे. आता तर लेफ्ट व्हेंट्रिकल आहे, हे आहे राईट व्हेंट्रिकल या ठिकाणी. तर लेफ्ट व्हेंट्रिकल जे आहे त्याला ऑक्सिजनयुक्त संपूर्ण शरीरात म्हणजे अगदी डोक्यापासून पायापर्यंत पोहोचवायचं असतं आणि त्यासाठी त्याला तितकं पंपिंग करावं लागतं. त्यामुळे मग इतक्या लांबवर रक्त पोहोचवण्यासाठी खूप जास्त दाबाची गरज असते. हा उच्च दाब सहन करण्यासाठी ताकदीने रक्त फेकण्यासाठी म्हणजे अगदी पायाच्या अंगठ्यापर्यंत रक्त फेकावं लागतं. हे काम डाव्या निलयामध्ये चालतं. त्यामुळे डाव्या निलयाच्या स्नायूंच्या भिंती इतर कप्प्यांपेक्षा तिप्पट जाड असतात, हे लक्षात घ्या. साधारणपणे तिप्पट जाड असतात त्या. तर उजवं निलय हे फक्त फुफ्फुसापर्यंतच म्हणजे ते हृदयाच्या जवळच असतं आणि त्यामुळे काय होतं म्हणजे फुफ्फुस हे हृदयाच्या जवळ असतं आणि उजव्या निलयाचं काम असतं की त्याला फुफ्फुसापर्यंतच रक्त पोहोचवायचं म्हणजे अगदी जवळ रक्त पोहोचवायचं. त्यामुळे त्याच्या भिंती डाव्या निलयापेक्षा मग पातळ असतात, थिन असतात. हे रक्त फक्त स्वीकारतं, पंप करतच नाही, त्यामुळे त्याच्या भिंती सर्वात पातळ असतात. म्हणजे अलिंदच्या भिंती ज्या आहे ॲट्रिया म्हणतो आपण ज्याला, तर त्याच्या भिंती सर्वात पातळ असतात कारण त्याला पंपिंग करायचंच नसतं. सर्वात जास्त पंपिंग कुणाला करायचं आहे तर डाव्या निलयाला करायचं, त्यामुळे त्याच्या भिंती जाड असतात. त्याच्या तुलनेत उजव्या निलयाला कमी पंपिंग करायचे, फक्त फुफ्फुसालाच पोहोचवायचे त्याला, त्यामुळे त्याच्या भिंती डाव्या निलयापेक्षा पातळ असतात. आता या ठिकाणी एक गोष्ट खास लक्षात घ्या की निलय म्हणजे काय, व्हेंट्रिकल्स पंप करणारे कप्पे आणि त्यातही डाव्या बाजूला जास्त पंप करायचे संपूर्ण शरीरासाठी, तर त्यामुळे मग ते सर्वात जाड असतं. डाव्या निलयाच्या भिंती सर्वात जाड असतात, हे लक्षात घ्या. म्हणजे डाव्या बाजूला जे निलय आहे त्याला संपूर्ण शरीरभर रक्त पाठवायचे, त्यामुळे मग त्याच्या भिंती जाड असतात किंवा ते जाड असतात असं जरी म्हटलं आपण लक्षात ठेवण्यासाठी तरी चालतं. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संयुगाच्या मध्यभागात धातूंचा समावेश नाही. या ठिकाणी संयुगांची नावं दिलेली आहेत आणि त्यांच्या फॉर्मेशनमध्ये त्या संयुगाच्या मध्यभागी धातू असतात विशिष्ट. तर कोणतंच असं संयुग आहे की ज्याच्यामध्ये धातू नाही असं विचारलं आहे आपल्याला. अतिशय सोपं आहे, याचं उत्तर आहे बेन्झीन. बेन्झीन या संयुगाच्या मध्यभागी कोणत्याही धातूचा समावेश नसतो. आपण पाहूया थोडक्यात माहिती. बेन्झीन हे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, सेंद्रिय संयुग आहे. त्याचं रेणुसूत्र काय, C6H6 या प्रकारे आपण लिहितो रिंग स्ट्रक्चरमध्ये. कार्बन आणि हायड्रोजनपासून बनलेलं संयुग आहे आणि या सर्वाला हा H ॲटम जोडल्यानंतर
या प्रकारची त्याची रचना असते, हे आपल्याला माहीत आहे. बेन्झिनचं रेणुसूत्र C6H6 हे आहे, म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन या दोन अधातूंपासून ते बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही धातू म्हणजे काय तर मेटल नाही आहे. तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे बेन्झिन. आता इतर जे दिलेले संयुग आहेत परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा की क्लोरोफिल दिले आपल्याला पर्याय 1 मध्ये, तर त्याच्या मध्यभागी मॅग्नेशियम असतं. क्लोरोफिल प्रकाश संश्लेषणासाठी जे उपयुक्त आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं. सायनोकोबॅलॅमिन ज्याला व्हिटॅमिन B12 म्हणतो आपण, आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेलं महत्त्वाचं व्हिटॅमिन, जे की मॅक्झिमम हे नॉनव्हेज पदार्थात मिळतं, व्हेजिटेरियनमध्ये ते फारसं मिळत नाही, म्हणून याची डिफिशियन्सी शाकाहारी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. तर सायनोकोबॅलॅमिन, व्हिटॅमिन B12, त्यामध्ये कोबाल्ट असतं आणि हिमोग्लोबिन आपण रक्ताचा घटक म्हणतो, हिमोग्लोबिनमध्ये लोह असतं. आता या ठिकाणी हिमोग्लोबिन ज्याला HB म्हणतो त्यामध्ये लोह असतं, आयर्न असतं, म्हणूनच मग आपल्याला त्यावेळेस गोळ्या दिल्या जातात आयर्न डिफिशियन्सी असली तर, म्हणजेच आयर्न. तर हे लक्षात ठेवा, सायनोकोबॅलॅमिनमध्येच कोबाल्ट आहे, हिमोग्लोबिनमध्ये लोह आहे आणि क्लोरोफिलमध्ये मॅग्नेशियम, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, जर विशिष्ट गुरुत्व, पदार्थाची घनता व पाण्याची घनता अनुक्रमे ρg, ρs आणि ρw अशी दर्शवितात, तर त्यातील संबंध डॅश डॅश आहे असं म्हटलंय किंवा असं विचारलंय. तर हे सिम्बॉल जे दिलेले आहेत तर त्यामध्ये पर्याय 1 हे त्याचं उत्तर आहे. ρg × ρw बरोबर ρs. थोडक्यात एक्सप्लेनेशन पाहूया. विशिष्ट गुरुत्व ज्यालाच आपण सापेक्ष घनता म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी देखील म्हणतो, तर विशिष्ट गुरुत्व बरोबर आहे पदार्थाची घनता डिवायडेड बाय पाण्याची घनता, म्हणजे पाण्याच्या घनतेच्या तुलनेत पदार्थाची घनता मोजली जाते. या ठिकाणी हे सूत्र दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ρg बरोबर ρs डिवायडेड बाय ρw या ठिकाणी. तर आपण हे या ठिकाणी नेलं अंशस्थानी, या बाजूला नेलं तर हे गुणाकारात जाईल, मग साहजिकच आपल्याला या ठिकाणी आपल्याला ह्या ρs ची व्हॅल्यू मिळेल ρg × ρw आणि हे समीकरण पर्याय 1 मध्ये दिलेलं आहे. एक लक्षात ठेवा, विशिष्ट गुरुत्व हे दोन घनतेचं गुरुत्व आहे या ठिकाणी, आणि दोन घनतेचं गुरुत्व असल्यामुळे आपोआपच लक्षात येईल की त्याला कुठलंही युनिट नसतं. परीक्षेत जर तुम्हाला विचारलं की विशिष्ट गुरुत्वाचं एकक काय, तर एकक नाही, हे उत्तर तुम्ही बिनधास्त लिहून टाका. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जीव मृतोपजीवी पोषण दाखवतात, तर कवक ज्याला फंगस म्हणतो तर ते मृतोपजीवी पोषण दाखवतात. थोडक्यात पहा, मृतोपजीवी पोषण म्हणजे सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन, जे सजीव मेलेल्या किंवा कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर म्हणजे डेड आणि डिकिंग मॅटरवर जगतात आणि त्यातून आपले अन्न मिळवतात त्यांना मृतोपजीवी सॅप्रोफायटिक म्हणतात. कवक किंवा बुरशी ज्यामध्ये हरितद्रव्य क्लोरोफिल नसतं त्यामुळे ते प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया करू शकत नाहीत, अन्नासाठी ते कुजलेल्या पदार्थावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ भूछत्र आहे, मशरूम आहे, पावावर येणारी बुरशी आहे, तर यांना आपण काय म्हणतो, मृतोपजीवी असं म्हणतो. तर आता उत्तरापर्यंत पोहोचायचं असलं आपल्याला एखाद्या तर शैवाल कसं असतं आपल्याला माहीत आहे, स्पायरोगायरा पाहिले आपण की ते स्वयंपोषी आहे, त्यामुळे ते मृतोपजीवी नाही आहे. ब्रायोफाइट्स म्हणजे मॉस हे सुद्धा कसे आहेत, स्वयंपोषी आहेत. आणि टेरिडोफाइट्स म्हणजे फर्न्स, नेचे हे सुद्धा स्वयंपोषी आहेत, म्हणून उरलेला फक्त कवक हा जो पर्याय आहे तोच मृतोपजीवी आहे, हे लक्षात घ्या. आणि कवक आपण पाहतो ना बऱ्याच ठिकाणी उगवलेले, हे सहज आपल्याला उत्तर येऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावाचा आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. थोडक्यात माहिती घेऊया आपण. तर आता सोडियम हायड्रॉक्साईड दिलेले आहे आपल्या A ऑप्शनमध्ये. या ठिकाणी याला काय म्हटलं जातं, कॉस्टिक सोडा म्हणतात. याचा उपयोग कपडे धुण्याचा साबण बनवण्यासाठी होतो, म्हणजे हार्ड सोप बनवण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईडचा वापर होतो. तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड ज्याला कॉस्टिक पोटॅश म्हणतो आपण, लक्षात घ्या, सोडियम हायड्रॉक्साईडला कॉस्टिक सोडा म्हणतो. कपडे धुण्याच्या साबणात म्हणजे सोड्यामध्ये ते वापरलं जातं. थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी पोटॅशियम हायड्रॉक्साईडला कॉस्टिक पोटॅश म्हणतो. त्याचा उपयोग शॅम्पू किंवा अंघोळीचा साबण तयार करण्यासाठी केला जातो. सोडियम हायड्रॉक्साईड कपडे धुण्यासाठी, पोटॅशियम हायड्रॉक्साईड अंघोळीसाठी किंवा शॅम्पू केस धुण्यासाठीच्या. त्यानंतर अमोनियम हायड्रॉक्साईड जे आहे त्याचा वापर तर आपल्याला माहिती आहे, खते तयार करण्यासाठी होतो, फर्टिलायझर्स तयार करण्यासाठी होतो, उदाहरणार्थ युरियामध्ये. आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड जे आहे त्याला मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हटलं जातं. आणि पोटातील ॲसिडिटी कमी करण्यासाठी जी काही औषध आपण पाहतो त्यामध्ये आम्लविरोधी औषध अँटॅसिड म्हणून वापरलं जातं, जेलुसिल वगैरे पण म्हणतो आपण कधी कधी, अँटॅसिड म्हणून याचा वापर होतो मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचा. तर यावरूनच या जोड्या आपण जुळू शकतो आणि मग सोडियम हायड्रॉक्साईड जे आहे
तर या ठिकाणी कपडे धुण्याचं साबण आहे, KOH जे आहे ते शॅम्पू तयार करण्यासाठी, अमोनियम हायड्रॉक्साईड खते तयार करण्यासाठी आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आम्लविरोधक औषध आहे. त्यावरून पर्याय 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. आता तुम्हाला एक एलिमिनेशन मेथड वापरायची जर पाळी आली, लक्षात नाही आलं तर एखादी तरी जोडी तुम्हाला पक्की माहीत असेल तर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणजे ॲसिडिटीचं औषध हे जर आपल्याला माहीत असलं तर लक्षात घ्या की एकच पर्याय आपल्याला हे उत्तर देतो. त्यामुळे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बाकी बघायची सुद्धा आपल्याला गरज नाही आहे. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वर्तुळाकार गती नाही. नाही म्हटलं आहे त्या क्रियापदाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नाही तर परीक्षेच्या टेन्शनमध्ये आपण आहे वाचतो आणि फिरणारा पंखा उत्तर देऊन देखील आपण मोकळं होतो. तर लक्षात घ्या ते उत्तर नाही आहे या प्रश्नाचं. तर विचारलं वर्तुळाकार गती सर्क्युलर मोशन नाही म्हणून याचं उत्तर आहे शिवणयंत्राची सुई. आता या ठिकाणी पहा, शिवणयंत्राची सुईची हालचाल वर खाली म्हणजे अप डाऊन अशा पद्धतीने होते, एका रेषेत होते, खालीवर अशा प्रकारे. तर त्याला रेषीय गती असं म्हटलं जातं. म्हणजे खाली येते ती सुई पुन्हा वर जाते त्याच स्थानावर. त्याला लिनियर मोशन किंवा आंदोलित गती ऑसिलेटरी मोशन देखील म्हटलं जातं. ती गोल फिरतच नाही. बाकीचे जे पर्याय आहेत, घड्याळाचा काटा, जत्रेतील चक्र आणि पंखा, या सर्वांमध्ये वस्तू एका ठराविक बिंदूभोवती फिरते, त्याला वर्तुळाकार गती किंवा सर्क्युलर मोशन म्हटलं जातं. जे गोल फिरतं ती वर्तुळाकार गती, जी सरळ रेषेत वर खाली जाते ती रेषीय गती. हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आपल्याला विचारला आहे, लायकेनमध्ये कोणते 2 जीव एकत्रित राहतात. याचं उत्तर आहे कवक आणि शैवाल. तर या ठिकाणी सहजीवन, ज्याला सिम्बायोसिस आपण म्हणतो किंवा सिम्बिओसिस म्हणतात काही जण, तर लायकेन हे सहजीवनाचे सर्वात महत्त्वाचं उदाहरण आहे. यात कवक आणि शैवाल एकमेकांना मदत करून जगतात. कवक म्हणजे काय, फंगी. तर हे शैवालाला राहण्यासाठी जागा देतं, म्हणजे शेल्टर देतं, त्याला निवारा देतं आणि पाणी आणि क्षार पुरवतं. कोण, तर कवक म्हणजे फंगस, ज्याला आपण मृतोपजीवी म्हणतो. ते काय करतं, शैवालाला राहण्यासाठी जागा देतं आणि शेल्टर किंवा पाणी आणि क्षार पुरवतं. शैवालमध्ये क्लोरोफिल असतं, त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं आणि काय करतं मग ते कवकाला अन्न पुरवठा करतं. म्हणजे थोडक्यात काय, तर कवक त्याला शेल्टर देतं आणि त्याच्या बदल्यात ते त्याला अन्न पुरवतं. तर आता लक्षात ठेवा, एखादा संसार असतो त्याच पद्धतीने किंवा आपण एका रूममेटसोबत ज्यावेळेस राहतो तेव्हा आपण ठरवून घेतो की तू अमुक काम कर आणि मी अमुक काम करतो. तशा प्रकारे एका पार्टनरने म्हणजे कवकाने त्याला घर द्यायचं, निवारा द्यायचा. कोणाला, तर शैवालाला. आणि दुसरा जो पार्टनर आहे शैवाल, त्यांनी मग जेवण तयार करायचं आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी दोघांचाही फायदा होतो. म्हणून त्याला आपण सहजीवी जीवन पद्धत म्हणतो. या ठिकाणी ही लायकेनची आकृती तुम्हाला दिसते, ज्याला आपण दगडफूल असं देखील म्हणतो. तर हे सहजीवी जीवन पद्धतीचं उत्तम उदाहरण आहे. आणि आपण जो लिटमस पेपर वापरतो ना लॅबोरेटरीमध्ये, तर तो लायकेन या वनस्पतीपासूनच मिळवला जातो. हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचं थोडक्यात पाहूया आपण की कशा प्रकारे ही सहजीवी जीवन पद्धती असते. तर लायकेनची रचना एखाद्या सँडविच प्रमाणे असते. तुम्ही पाहू शकता सँडविच प्रमाणे रचना. वरचा जो थर तुम्हाला दिसतोय हा थर जो आहे हे कवकाचं जाळं आहे, छतासारखं काम करतं ते. आणि शैवालाचं आतील जे शैवाल आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतं, त्याचं उन्हापासून आणि वाऱ्यापासून रक्षण करतं. त्याचबरोबर हा जो मधला थर दिसतोय तो शैवालाचा आहे, अलगीचा थर आहे. कवकाच्या धाग्यांमध्ये हे हिरवे गोल शैवाल तुम्हाला अडकलेले दिसतात. या ठिकाणी स्वयंपाकघरासारखं ते काम करतात. या ठिकाणीच प्रकाश संश्लेषण होऊन अन्न तयार केलं जातं. हेच अन्न स्वतःसाठी आणि कवकांना पुरवलं जातं. आणि हा जो खालचा थर तुम्हाला दिसतो, तर हा थर जो आहे तो फंगीचा आहे, कवकाचाच थर आहे तो. आणि हे पायासारखं काम करतं, म्हणजे फाउंडेशनसारखं काम करतं. जमिनीतून पाणी आणि शोषून ते काय करतं, या अलगीला म्हणजे शैवालाला पुरवतं. शैवाल अन्न तयार करतं आणि पुन्हा शैवाल यांना देतं. म्हणजे शैवालाला निवारा मिळतो तर यांना त्याच्यापासून अन्न मिळतं. कवक हे घराचं काम करतं आणि शैवाल हे जेवण बनवण्याचं काम करतं. अशा प्रकारे आपण ही माहिती लक्षात ठेवू. सँडविचसारखी ही रचना असते. वरती आणि खाली कवकाचे थर आहेत आणि मध्यभागी शैवाल असते. हे लक्षात घ्या. अशा प्रकारे आज आपण TET पेपर 2 या परीक्षेमध्ये विज्ञानावर जे 30 प्रश्न विचारले होते तर त्याचे स्पष्टीकरण पाहिली थोडक्यामध्ये आणि त्याची उत्तर तालिका पाहिली. आशा आहे की हे उत्तर आपल्याला उत्तर तालिकेमध्ये पाहायला मिळतील. जर काही बदल झाला अर्थातच आपण या ठिकाणी ती अपडेट देऊया, आपल्या उत्तर तालिकेतही ती अपडेट करूया. परंतु आपल्याला जर उत्तर तालिकेमध्ये जर काही संदिग्धता वाटली तर आपण तसं मंडळाला कळूया. त्यासाठी जर काही प्रूफ लागले तर तुम्ही मला नक्की सांगा. ते टेलिग्राम चॅनलवर किंवा इतर ठिकाणी ते तुम्हाला मी देईल. आणि त्याचबरोबर तुमच्या उत्तम यशासाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा, चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.